नाही नाही ली किती तूप 10 किलो ली. अहो मी काय म्हणते कुठं पोरासोरांच्या हाती कारभार सोपवताय सगळा हा. लिस्ट द्या त्यांच्याकडं, पैसे द्या माझ्याकडं, सगळी बचत करते आणि चांगलं सामान घेऊन येते. नको नको. कशाला आम्ही आहे ना, आम्ही करतो. आप्पा थांबा मला बोल द्या. मी काय म्हणतोय आप्पा, काजू बदाम पिस्ता खिशमिश पिशवीभर आणूया की आणि खड्यांचं लाडू करू असं मऊ मऊ. ए झुंजार आई याची काय मुंज घालायची काय अमिताभची? आजी आहे ती बस ना बाबा, कुठं वाढवत बसतो अजून. जित्या त्याचं बरोबर आहे, गोड पाहिजे. होय पाहिजे. मग बासुंदी, नाहीतर आपण कसं गुलाबजाम रसगुल्ला, नाहीतर आमरस बिमरस, पब्लिक खुश झालं पाहिजे. अरे कशाला अजून एवढं गोड कशाला? एखाद 2 सामान ठेवले बाद झाले. अरे तुम्ही समजे पैसे काय एकाच भांडारामध्ये उडवणार का? हा? ए ए ए थांबा रे. अरे बाबाच्या बर्थडेची पार्टी नाही, भंडारा आहे. तू असा भंडारासारखाच झाला पाहिजे ना. मी काय म्हणतो पैलवान आप्पा, आपण आहे ना डाळ भात मिक्स भाजी आणि साधी रोटी असं कसं एकदम मराठमोळं पारंपरिक जेवण ठेवूया, काय म्हणता? असं साधं पारंपरिक असं कशाला असते तेव्हा? अरे आपला देव माणसाचा भंडारा आहे, साधा सुद्धा आहे का? जंगी झाला पाहिजे का आप्पा? ते तुझ्या लग्नात ठेवतो. हा आता एवढंच बास झालं. हाय का आता माझं लग्नाचं काय चालू इथे काढायचं 4 चौघात? लगीन व्हाय ना, एक तर माझे कपडे काढतात डोक्यावरचे. सांग एक काम करा ना आप्पा, हा. तुम्हीच बघा, ही तुम्हीच आणा सगळं, आम्ही जातो. बस बस. काय थोडं तुमचं थोडं माझं, बोला काय काय करायचं? या गावातल्या लोकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून किती वेळा यांना आवाहन करतो, ऐकत नाही. त्यांना सांगतो आपण मिरवणुका काढू नका, उत्सव करू नका, सोहळे करू नका, माणसं जमाव गोळा करू नका. माणसं मरतात, जीव जातात, ऐकत नाही. माणसं मरू शकतात, जीवितहानी होऊ शकते, मुर्दे पडू शकतात. वारंवार सांगून झालंय, ऐकत नाही. त्यांच्या काही डोक्यात शिरत नाही, काय माहित कुठल्या जगात असतात. भाऊ सुधाकर, ह्या दारूची नशा उतरेल एक वेळ, पण या अंध भक्तीची नशा काय उतरत नाही. आणि उतरत नाही ते नाही, ती वाढत जाते दिवसेंदिवस. 1.5 रुपयाचा गोपाळ नावाचा टेलर या गावातल्या लोकांना आपल्या भोंदूगिरीच्या जाळ्या तोडतो, लोकही ओढले जात. आता या 1.5 रुपयाच्या टेलरला भंडारा घालायचा, भंडाऱ्याचा घाट घातलाय. साहेब काय भंडारा बिंडारा होऊ द्यायचं नाही, दम देऊयात ना आपण त्याला. आमदार बाई पण आपल्याला सांगून गेलेत साहेब की भंडारा होता कामा नाही. झालंच तर मग त्याला आज रात्री गोळ्याच घालतो ह्या टेलरच्या डोक्यात. साहेब गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधूनमधून. साहेब ऐका माझं, तो काय आपला ऐकणार नाही. आपण त्याला बरोबर कायदेशीर पद्धतीने अडकूयात, मग कशाचा भंडारा करतोय. असं नाही करायचं अजिबात. भंडारा होऊ द्यायचा, उत्सवाची तयारी पूर्ण करू द्यायची. लोकांना चांगले चुंगले कपडे घालून नटून थटून उत्सवात सामील व्हायला येऊ द्यायचं. उत्सव सुरू होऊ द्यायचा, रंगात येऊ द्यायचा. एकदा सगळे उत्सवात मस्त रमले मग तो उत्सव थांबवायचा. रंगलेला उत्सव थांबण्याची मजा येते ना, ती काही आवरच असते. आणि जर हा 1.5 रुपयाचा टेलर मध्ये काही बोलला तर एवढा माल पुरेसा आहे देवीसिंग. उद्या भंडाऱ्याला बरीच गर्दी जमेल. त्यांच्यासमोर एखादा चमत्कार करतो की हीच माणसं मला कायमचा देव बनवून ठेवतील.
कोण आहे? आओ मी आहे, जेवण आणलंय. या. जेवण. धन्यवाद. काय झालं? ती आमदारबाई भांडण मिटवायला तयार झाली का? नाही झाली, होईल. काय या जगामध्ये चिरंतन अशा कुठल्याच गोष्टी राहत नाही. बदल हा सृष्टीचा नियम आहे. आओ निदान माझ्याशी तरी सरळ साध्या सोप्या भाषेत बोला की. बायको आहे तुमची आणि कशाला त्या राजकारण्यांच्या नादाला लागताय? ती लई पावरवाली माणसं आहेत. उगाच त्यांना आडवं जाऊ नका, ती काहीतरी करून बसतील. आणि सकाळी जे झालं आपल्या दारात ते काही बरोबर नाही झालं. एखाद्याचा जीव गेला असता तर केवढ्याला पडलं असतं? पोलीस चौकशी सुरू झाली असती. साकेतची बॉडी अजून पण मागं त्या ड्रमात आहे, विसरलात ना? अहो मी ईश्वराचा सेवक आहे, मग मी का घाबरू? जे माझ्या प्राक्तनात लिहिलंय ते होणारच आहे. बास करा की ही नाटकं. मला ना या तुमच्या अशा वागण्याचा बोलण्याचा लई त्रास होतोय, लई कटाळा आलाय मला. हे बघा, मी तुम्हाला सांगते, ती बाई काय मला चांगली वाटत नाही. तिच्या अवघाच नादाला लागू नका. तिच्यापासून लांब राहण्यातच तुमचं भलं आहे. नाहीतर तिच्या नादाला लागाल आणि कुठल्या तरी फंद्यात अडकून बसाल. उद्या ती बाई तुमचा वापर करून घ्यायला कमी नाही करणार आणि वापर करून झाला असं बाजूला काढायला पण कमी नाही करणार. त्यामुळे तुम्ही या सगळ्या भानगडीत पडू नका. यांच्यापासून लांबच राहा. ह्या अशा राजकारणी माणसांशी मैत्री पण चांगली नसते आणि दुश्मनी पण चांगली नसते. तुम्हाला चांगलंच राजकारण कळतंय की? हा मग न कळायला काय झालं? बारकी पोरगी आहे मी, काढानी आहे. लहान पोराला विचारलं ना तरी तो पण सांगेल ह्या लोकांची नियत चांगली नसते. चांगलं आहे, मी घेईन, काळजी घेईन मी. हा पण मी काय म्हणते, तुम्हाला कशाला त्या बाईच्या नादाला लागायचंय? मी जेवण करू का आता? करा. पाणी आणते. त्या आमदार बाईपासून लांब राहा. ती माझा फायदा करून घे असं वाटतं या लालीला. पण तिला नाही माहिती हा देवी सिंग कोण आहे, हा काय करू शकतो. हा त्या आमदार बाईचा कसा कसा फायदा घेतोय हे माहिती नाही लाली तुला.